दरम्यान नागपुरातील शिवतीर्थावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या निदर्शनांनंतर सायंकाळी अचानक महाल परिसरात तणाव निर्माण झाला। एका गटाकडून दगडफेक करण्यात आली, वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि जाळपोळ सुद्धा करण्यात आली। इथं चोख पोलीस बंदोबस्त असून शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नागपुरातील शिवतीर्थावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं निदर्शनं केल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या। यानंतर महाल परिसरात जमाव एकत्र आला आणि परिसरातील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। इथं उड्डाणपूल बांधकामासाठी असलेल्या वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली। तर वाढता तणाव पाहता पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथं लावण्यात आला। पोलीस दंगा करणाऱ्यांना शांतता बाळगण्याचं आवाहन करत असताना पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी देखील जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडले आणि सौम्य लाठीचार्जही केला। सध्या इथं तणावाची स्थिती असून पोलिसांकडून शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे। रमजान महिना एकीकडे सुरू, दुसरीकडे हिंदू वेगवेगळे सण सुरू आहेत। अशा वेळी आज शिवजयंतीचाही महत्वाचा सण आहे। तर अशा वेळी माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण शांततेने हे पार पाडलं पाहिजे। जे आतापर्यंत घडलं त्याच्यामध्ये ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे। नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे। त्याच्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं।